नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे रव्याचे सँडविच. याच्यासाठी आपण पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घेतलं. तेल छान गरम झाल्यानंतर यात आपल्याला 1 टीस्पून जिरं घालायचं, 1 टीस्पून चिली फ्लेक्स आणि 1 कप पाणी. चिली फ्लेक्स नसेल तर आपण हिरवी मिरची बारीक करूनही यात घालू शकतो. इथे आपण चवीप्रमाणे मीठ यात घातलं. पाण्याला उकळी आली की आपल्याला यात 1 वाटी रवा घालायचा आणि रवा छान शिजवून घ्यायचा. तर सोपी आणि झटपट रेसिपी आहे. साहित्य पण खूप कमी लागतं आणि पटकन होतात हे रव्याचे सँडविच. तर नक्की करून बघा. इथे आपण हा रवा असा शिजवून घेतला आणि हा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर इथे रवा छान शिजलेला आहे आणि आपण हा काढून घेणार आहोत आणि याच पॅनमध्ये आपल्याला परत 1 टेबलस्पून तेल घ्यायचं. यात 1 टीस्पून जिरं घालायचं. 1 बारीक कापलेला कांदा घालायचा. कांदा असा छान परतवून घ्यायचा. कांदा थोडा झाला की यात आपल्याला अर्धा टीस्पून हळद घालायची आणि 1 बारीक कापलेला टोमॅटो घालायचा. हा असा परतवून घ्यायचा आणि टोमॅटो थोडा शिजला की यात आपल्याला तिखट घालायचं 1 टीस्पून, गरम मसाला घालायचा 1/4 टीस्पून, चाट मसाला घालायचा 1 टीस्पून. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त यात घालू शकता किंवा हिरवी मिरची पण आपण यात बारीक कापून घालू शकतो. 3 ते 4 उकडलेले बटाटे आपल्याला असे कुस्करून याच्यामध्ये घालायचे आहेत. कोथिंबीर घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं. तर असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात चीज आपण घालणार आहोत. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल. इथे आपण 2 ते 3 चीज क्यूब यात किसून घालणार आहोत. तर नक्की करून बघा. नाश्त्यासाठी खूप छान रेसिपी आहे आणि वेळ पण कमी लागतो आणि साहित्य पण खूप कमी लागतं. तर इथे आपलं हे सँडविचचं फिलिंग तयार झालेलं आहे. इथे आपण रव्याची अशी जाडसर पोळी लाटणार आहोत आणि वाटीनी याचे आपल्याला काप करून घ्यायचे. तर असे आपल्याला वाटीनी हे कापून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये बटाट्याचं फिलिंग जे आपण बनवलं आहे ते भरायचं आणि हे एकावर एक ठेवून असे पॅक करून घ्यायचे. तर असं आपण हे पॅक करून घेणार आहोत. याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. बघायला विसरू नका आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. हे सँडविच तयार झाल्यानंतर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर असे आपण हे फ्राय करून घेणार आहोत. तर आपण हे वाफवून पण घेऊ शकतो. वाफवल्यावर पण हे छान लागतात. तर असे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडनी छान गोल्डन ब्राऊन हे झालेले आहेत आणि आपण हे काढून घेणार आहोत. तर इथे आपले हे रव्याचे सँडविच तयार झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा.